नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता महाराष्ट्राच्या विधान मंडळाच्या परिसरामध्ये आहे आणि माझ्या हातात हे पुस्तक आहे, संपूर्ण गडकरी. राम गणेश गडकरींचं हे पुस्तक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचं आढळून आलेलं आहे. आणि ही सगळी बाब ज्यांनी निदर्शनास आणून दिली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिवभक्त अमोल मिटकरी हे आपल्या सोबत आहेत. त्याचं कारण असं आहे की अमोल मिटकरी हे शिवव्याख्यान करायच्या आधी आणि आताही करतात आणि त्यामुळे त्यांचं वाचन या विषयातलं बरंच आहे. मिटकरी साहेब, काय या पुस्तकाबद्दल तुमचा आक्षेप आहे आणि हे तुम्हाला कसं कळालं बेसिकली? खरं तर मी विश्वास पाटलांच्या अनेक कादंबऱ्या वाचल्या, त्यांचं लिखाण वाचलं, तुम्ही पण मुलाखत घेतली, ती पण मी ऐकली. आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे विधिमंडळ देण्यापूर्वी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी शिवव्याख्यान करायचो आणि संभाजी महाराज हा माझ्या खूप आवडीचा विषय. संभाजी महाराज, मग आनंद घोरपडे, कमल गोखले, वासी बेंद्रे, डॉक्टर जयसिंगराव पवार या सर्व लोकांचं मी पुस्तकं वाचली. आणि हे वाचत असताना राजसन्यासमध्ये विकृती आहे हे मला त्यावेळेस कळलं होतं. कारण राजसन्यास तुम्हाला आठवत असेल, पुण्याच्या डेक्कनमध्ये संभाजी उद्यानामध्ये राम गणेश गडकरीचा पुतळा होता, तो हटवला होता. माझ्या माहितीप्रमाणे 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेची जयंती होती, 2-4 वर्षापूर्वीची ती घटना आहे. आणि संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेने तो हटवला होता. त्यावेळेस आम्हाला राम गणेश गडकरीने नेमकं काय लिहिलंय याची उत्सुकता होती आणि ते माझ्या लक्षात होतं की यांनी काहीतरी विकृत लिहिलं. आणि काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की मराठी भाषा दिन साजरा झाला. काही ठिकाणी पुस्तकांच्या प्रदर्शना भरल्या, काही राजकीय पक्षांनी पण पुस्तकाच्या प्रदर्शना लावल्या आणि त्याच्यामध्ये राजसन्यास बऱ्यापैकी विकल्या गेलं. कारण संभाजी महाराजांवर छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला त्यानंतर युवा पिढी आता संभाजी महाराजांचा इतिहास काय हे वाचायला लागली. तर कुत्सित विचाराची लोक म्हणतात, तुम्हाला वाचायचं आहे ना, मग गडकऱ्यांचा राजसन्यास वाचा की. बघायचं आहे तर मग तुम्ही पूर्वीचे संभाजी महाराजांचे चित्रपट बघा. तर संभाजी महाराजांवर एकूण 80 चित्रपट आणि 150 नाटकं असा साधारणपणे संभाजी महाराजांच्या नंतरचा उत्तरार्ध असा आहे. आणि भालजी पेंढारकरचा तुम्हाला माहित आहे, प्रभात स्टुडिओमध्ये चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे हे दोन्ही भावाची जोडी शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका करत होती. आणि असं करत असताना मला राम गणेश गडकऱ्याचं हे पुस्तक आज म्हटलं हे भेटते का जरा बघूया. आणि आज मी थोड्या वेळापूर्वी शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस चर्चगेटला आहे. आणि तिथं म्हटलं, बाबा राम गणेश गडकऱ्यांचं राजसन्यास नावाचं नाटक आपल्याकडे आहे का? तर 280 रुपयामध्ये मी हे महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून विकत आणलंय. संपूर्ण गडकरी आणि संपूर्ण गडकरीमध्ये हे 5 नाटकं लिहिलेली आहेत. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 5व्या नंबरला राजसन्यास आहे. त्यानंतर हे 3 आहेत, वाघबाई जयंती, संपूर्ण बाळकराम आणि वेड्यांचा बाजार, यांच्यामध्ये राजसन्यास. आता राम गणेश गडकरी यांनी आपली लेखणी संभाजी महाराजांवर इतक्या खालच्या पातळीवर चालवली की त्या लेखणीचा आधार घेऊन मग थोराताची कमळा आणि तुळसा हे पात्र आलं. याच्या आधारावर आलं असं म्हणणं. याच्यामध्ये मालवणच्या किल्ल्याचं एक उदाहरण, एंट्रीमध्येच संभाजी महाराज दारू पिऊन आलेत असं दाखवलं गेलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे नाटककार होते ना, राम गणेश गडकरीला नाटककार असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला आठवत असेल की शिवकल्याण राजा नावाचं जे लता मंगेशकरांनी आणि पुरंदरेंनी कॅसेट काढली होती जुनी, त्यात गुणी बाळ असा जागसी कारे वाया, निज रे निज निज रे निज शिवराया, हे त्यांचं आहे. हे मला आज कळलं. आणि हे बघा, अपरात्रीचा प्रहर लोटला बाई. आणि हळूच ज्यावेळेस दर्शक या नाटकात शिरतात त्यामध्ये स्थळ दाखवलेलं आहे मालवणचा पानकोट सिंधुदुर्ग. संध्याकाळच्या वेळेस गडाच्या बुरुजावर संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत तुळशी नावाचं एक पात्र दाखवलेलं आहे. आणि त्या तुळशीला संभाजी महाराज म्हणतात. मला म्हणावं वाटत नाही वाक्य, पण तुम्ही विचारलं, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दर्शकांना दाखवतो. संभाजी महाराजांच्या तोंडी वाक्य आहे, दिलवर गालावर सांडलेली ही गुलाबी शराब पाजून या जीवाला धुंद करा. म्हणजे मातीच्या मोलांनी घडलेल्या लग्नाच्या दुबळ्या बेड्या ती तुफान ताकदीने तडातड तोडून टाकेल. पॅरा खूप मोठा आहे. फक्त गालावर तिचे दारू आहे आणि तिचे केस महाराज बाजूला ठेवतायत. आणि असं तुळसा नावाचं पात्र आहे. गोदावरी नावाची एक महिला काल्पनिक पात्र संभाजी महाराजांच्या चरित्रात घुसाळलं होतं. आणि कमळा बुरुज दाखवला होता. आणि कवी बी नावाच्या माणसाने तेव्हापासून कमळा बुरुज लोग तिला म्हणती आणि नरनारी जन पवाळा हा अजून तिचा गाती. आपटी नावाचं गाव आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी, तिथं थोराताच्या कमळेचं स्मारक दाखवलं. पण ते गुळवणी नावाच्या इतिहास संशोधकांनी नंतर खोडून काढलं का सवाई माधवराव पेशव्यांच्या दुसऱ्या पत्नी सती गेल्या होत्या. म्हणजे उत्तर पेशवाईतली ही समाधी, जिचा शिवकालाशी संबंध नाही, मात्र ती संभाजी महाराजांच्या जीवनातली तथाकथित नायिका, ती या कादंबरीतून आली.
आणि मग हे असं करत असताना संभाजी महाराज दारूच्या नशेत असताना कैद होतात मुकर्रब खानाकडून. छावा चित्रपटामध्ये काय दाखवलं का गणोजी शिर्के वाट दाखवतात आणि ते पकडले जातात. पण इथे असं दाखवलं गेलेलं आहे की ते रायगडावर असतात, तुळसासोबत ते दारू पिऊन पडलेले असतात आणि नजर कैदेत असताना तिथे साबाजी नावाचा एक सेवक त्यांना सोडायला येतो. मग साबाजीला संभाजी महाराज म्हणतात, साबाजी या सेवकाचं नाव आहे, की संभाजी तो केवळ रंडीबाज छाकटा. पण शब्द बघा, हे लिहिलंय, म्हटलंय म्हणजे लिहिलंय. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदूपत पातशाह श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज, हे साबाजीला म्हटलं त्यांनी. साबाजी हा सोडायला आलाय, संभाजीचा तोंडी डायलॉग आहे, नाही साबाजी ही माझी किताबत नाही, म्हणजे माझी ती ओळख नाही आहे. मी कोण आहे? मी संभाजी, मी हा केवळ रंडीबाज छाकटा. काशीची गंगा आणि रामेश्वराचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची म्हणजे श्री गंगासागराची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातली मोरी बनवली तो हा संभाजी. वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला. महाराष्ट्र लक्ष्मीच्या वैभवाचा जरी पटका फाडून त्याची रांडेसाठी काचोळी शिवली. इतकं भयंकर जर हे लिहिलंय साहेब, मला सांगा, छावा चित्रपट शेवट पाहताना आपल्या सर्वांच्या अंगावर काटा आला. अगदी लहान मुलं रडली, मोठी माणसं रडली, आपण भावनिक झालो. इतकंच काय तर गणोजी शिर्केचं पात्र करणाऱ्याला सुद्धा आपण ठोकावं असं लोकांना वाटायला लागलं असताना महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळात शासकीय मुद्रणालयामध्ये जर 280 रुपयात हे पुस्तक विकत मिळत असेल आणि याच्या हजारो प्रती जर छावानंतर विकल्या जात असतील तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही. नुसता राम गणेश गडकरीच दोषी नाही आहे. औंधकरांचं बेबंदशाही नाटक आहे, पु ल भावेंचं राजमस्तकाचा आदेश नाटक आहे, वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते त्या नावाचं नाटक आहे. इतकंच काय तर अगदी सावरकरांनी तर 6 सोनेरी पानांमध्ये त्यांना मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेला राजा असं म्हटलेलं आहे. कमल गोखलेंनी त्यांच्यावर अनेक दुर्वर्तनाचे आरोप केले आहेत, डॉक्टर कमल गोखलेंनी. आणि हे सांगत असताना ज्या ज्या लोकांनी, म्हणजे थोरातांची कमळा, भालजी पेंढारकरांचा चित्रपट युट्यूबला आजही दिसतो, इतकी नाटकं, आणि यामध्ये अजिबात संभाजी महाराजांचं जाज्वल्य इतिहास काय आहे. 14 मेला संभाजी महाराज पुरंदरला जन्माला आले आणि 11 मार्च 1689ला, म्हणजे 1657ला ते जन्माला आले आणि 1689ला त्यांची हत्या झाली. 32 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संभाजी महाराजांनी 140 लढाई, म्हणजे 9व्या वर्षी ते आग्र्याला जातात आणि पुढे 18व्या वर्षी ते युवराज होत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते युवराज आहेत. शृंगारपुराचा स्वतंत्र राज्यकारभाराचा सुभा त्यांना शिवरायांनी दिलेला आहे. शृंगारपूरला असताना ते भूतभूषण लिहितात, भेदनायिका लिहितात. आता ज्या भूतभूषणमध्ये त्यांनी श्लोक लिहिला एक संस्कृत, मी थोडं विस्तृत सांगतो, की व्यसनाधीनाना सर्वानु भूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. म्हणजे राजाची लक्षणे, राजाची कर्तव्य हे 4थं प्रकरण आहे. त्यामध्ये राजांनी कसं असावं तर बुद्धिवान राजाने 7 दोषांपासून दूर राहावं. नंबर 1, त्याने खोटं बोलू नये. नंबर 2, त्याने मादक द्रव्याचं सेवन करू नये. नंबर 3, त्याने असुरक्षित प्रवासाला जाऊ नये. नंबर 4, त्याने मुक्या प्राण्याची नाहक शिकार करू नये. नंबर 5, त्याने मनातलं इंगित कोणाला सांगू नये. नंबर 6, त्याने दारूला स्पर्श करू नये. आणि नंबर 7, त्याने परस्त्रीचं व्यसन करू नये आणि द्यूतक्रीडा खेळू नये. म्हणजे जो राजा म्हणतो द्यूतक्रीडा खेळू नये, परस्त्रीचं व्यसन करू नये, दारूचं व्यसन करू नये, त्याच राजाला गडकऱ्यांनी दारूबाज आणि बाईबाज दाखवलं या पुस्तकामध्ये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणून हे मला जरा चीड येणं साहजिक आहे, प्रत्येकालाच येईल जो कोणी हे पाहत असेल की हे काही एकमेव पुस्तक नाही, अशी खूप पुस्तकं बाजारामध्ये आहे ज्याच्यामध्ये संभाजीराजांबद्दल अशा पद्धतीचे उद्गार आहेत, चित्रपट आहेत. तुमची मागणी काय असणार आहे? कारण असं आहे की शेवटी असं आहे की ही पुस्तकं तर बाजारात असणारच आहेत ना. लोक आज छावा चित्रपट आला, 2-4 वर्षांनी लोक विसरून जातील. ही पुस्तकं तर सतत विकली जात राहणार आहे. मग तेच बघा, मला एक गोष्ट नक्की आहे की संभाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हटवला होता. म्हणजे सरकार त्याबाबत संवेदनशील आहे. आता हे जे काही नजरीस पडते आहे हे आता अनेक वर्षांपासून विकल्या जात आहेत. आता थोडं मी वाचलं म्हणून माझ्या लक्षात आलं तर अनेक चित्रपट, अनेक नाटकं, अनेक पुस्तकं आहेत, त्याची यादीच मी जाहीर करतो. ती यादी मी प्रिंट करून आणेल, ती मुख्यमंत्र्यांना देतो, राज्यपालांना देतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देतो की बाबा असं असं आहे. मी लक्षात आणून देऊ शकतो, यावर तात्काळ बॅन आणा. काय होईल की जर हा विषय मागं पडला आणि उद्या जर 4थ्या पिढीला 3ऱ्या पिढीला आपल्याला वाटलं की आपण संभाजी महाराजांचं साहित्य वाचावं, मग काय वाचावं? राजसन्यास वाचावं. मग ते इश्काचे खेळ. असं लिहिलंय की ज्या मगरूर उन्मादाने त्याने कामिनी कवटाळल्या, त्याच उन्मादाने त्याने मृत्यूला कवटाळले. हा काय शब्द आहे? म्हणजे संभाजी महाराज उन्मादानं स्त्रिया भोगत होते
आणि जर आपण खरंच छावा पाहून गहिवरलो असलो तर या कलम कसायांचा हिशेब विचारला पाहिजे. म्हणून एक रीतसर आहे ते रीतसर मुख्यमंत्र्यांना भेटावं, त्यांच्या हे लक्षात आणून द्यावं आणि मग त्यानंतर ते काय निर्णय घेतात त्याकडे मात्र माझं लक्ष राहील. आता ही जी गोष्ट आहे तर हे सगळं होत असतानाच तिकडे प्रशांत कोरटकर असेल, सोलापूरकर असतील, तर ही जी लोक आहेत ती वक्तव्य करतायतच ना, त्यांच्यावर तर कुठे कारवाई होते. तर तुम्हाला विश्वास आहे का की त्यांच्यावर कारवाई होत नाही, जे आता या क्षणाला वर्तमानात वक्तव्य करतायत, आणि दुसरीकडे ही जी पुस्तकं इतक्या वर्षांपूर्वीची आहेत त्याच्यावरती बंदी येईल? कारण प्रशांत कोरटकरच्या क्लिपमध्ये तर एक आक्षेपार्ह विधान पण आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दलचं. आज तुम्ही थोड्या वेळापूर्वी अबू आझमींनी एक वक्तव्य केल्याचं ऐकलं असेल. ते केलं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता आणि त्याच्या 5व्या मिनिटाला शिंदे साहेबांनी प्रतिक्रिया दिली की यांनी जर माफी नाही मागितली त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढाच प्रशांत कोरटकर दोषी आहे, त्याहीपेक्षा दोषी आहे, आणि तितकाच राहुल सोलापूरकर दोषी आहे. आम्ही त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने देशद्रोहाचा खटला दाखल करावा हे मागणी करणारं पत्र मी 15 दिवसापूर्वीच विधिमंडळात सादर केलेलं आहे. आजचा पहिला दिवस होता, शोक प्रस्ताव होता, त्यामुळे आज कामकाज झालं नाही. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की मी हा मुद्दा रेटून मांडेल आणि मला विश्वास आहे की अबू आझमीवर देशद्रोहाचा खटला दाखल होत असेल तर त्या 2 भामट्यांवर पण देशद्रोहाचा खटला दाखल होईल अशी अपेक्षा आहे. कारण औरंगजेब हा कुशल प्रशासक कसा असू शकतो? ज्या औरंगजेबाला तुम्ही आपले अबू आझमी म्हणतात रहमतुल्ला म्हणजे रहम करणारा, स्वतःच्या भावाला मारलंय त्यांनी विष देऊन, दारा शुकोला, त्यांनी स्वतःच्या बापाला मारलंय, त्यांनी स्वतःच्या बायकांना कैदेत ठेवलंय, त्याच्या बायकांना मारलंय, त्यांनी अनेक बायकांना मारलंय, आणि संभाजीराजांचे काय हाल करून त्यांनी मारलं हे तुमच्या लक्षात तुम्ही बघितलं, तुम्हाला माहित पण आहे. त्यामुळे असा माणूस रहमतुल्ला आले कसा असू शकतो? मला असं वाटतं अबू आझमींना एवढं औरंगजेबाबद्दल प्रेम आहे तर नातवाचं नाव औरंगजेब आझमी ठेवावं त्यांनी. काय चाललंय काय महाराष्ट्रात? म्हणजे हे यांची हिंमत कशी होती असं बोलायची? संभाजी राजाला आणि औरंगजेब जर इतका शूरवीर आणि उत्तम प्रशासक असता तर दिल्लीचं सिंहासन सोडून त्याला महाराष्ट्रात यायला भाग पाडलं ना संभाजी महाराजांनी. तुम्ही लक्षात घ्या, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये हाच फरक आहे. शिवाजी महाराज 1680 पर्यंत जिवंत आहेत, 1680 पर्यंत औरंगजेब आलेला नाही आहे महाराष्ट्रात. औरंगजेब 1682 ला आलाय, कारण 1681 ला संभाजी महाराज गादीवर आले, आणि 82 ते 89 ते चित्रपटात दाखवलं की त्याच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे त्याला किमॉश म्हणतात, त्यांनी न घालण्याचा संकल्प केला तर विना पगडीचं त्याला 9 वर्ष राहावं लागलं आणि 27 वर्ष त्याला मराठा साम्राज्याशी लढत द्यावी लागली आणि तो त्यातच वार्धक्यानं मेला. 27 वर्ष ताराराणींनी संघर्ष केलाय ना, छत्रपती ताराराणींनी. असा औरंगजेब जो याच मातीत गाडला गेला तो रहमतुल्ला आले. म्हणजे या लोकांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असं झालंय. त्यामुळे यांच्यावर कठोर कायदा झालाच पाहिजे आणि तो या शासन आणेल असा मला विश्वास आहे. तुम्ही शिवव्याख्यानकाराचा म्हणून हा शेवटचा प्रश्न विचारतो. ही जी पुस्तकं आहेत, आता संभाजी ब्रिगेड असेल किंवा बाकीचे लोक पण निश्चितपणे याचा कॉग्निझन्स घेतील, पण तुम्ही ही पुस्तकं किंवा हे चित्रपट याच्यावर बॅन आणणं हे फार कठीण बाब आहे. बॅन आणणं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या, लिगली सुद्धा. जर नाही आलं तर काय भूमिका असणार? समाजात जायचं, प्रबोधन करायचं, निदान हे लक्षात आणून देऊ. येणारी पिढी तर म्हणाल की हा लिहिणारा नालायक होता. मुळामध्ये राम गणेश गडकरी हा अट्टल बेवडा होता. हा दारू प्यायचा, आणि दारू असा नाही प्यायचा, हा चहाच्या गंजात दारू प्यायचा, म्हणजे गंजभर चहा आणि गंजभर दारू, असा अट्टल बेवडा. त्याच्या लेखणीतून संभाजी महाराज तसेच दाखवले गेले. एक शेर आहे उर्दूचा, माना की जमी को न गुलजार कर सके हम, कुछ खार तो कम हो गुजरे जिधर से. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण एवढं तर करू शकलो, निदान आपली पिढी किंवा आपल्याला मानणारा जो काही तरुण वर्ग असेल तो हे तर म्हणेल की त्याला कोणी तर लढलं ना, कोणी तर बोललं पाहिजे. काय त्याचे परिणाम होतील ते जाऊ द्या. राजकारण हे दुय्यम आहे, राजसत्ता ही दुय्यम आहे. पण ज्यावेळेस राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये पहिला उच्चार छत्रपती शिवाजी महाराजांचा येतो, किंवा विधिमंडळातले माझे अनेक सहकारी शिवाजी महाराज की जय म्हणतात, किंवा दिल्लीचेही तख्त राखतो असं राज्यगीतानं आपण अधिवेशनाची सुरुवात करतो, त्या अधिवेशन काळामध्ये अशी घाण जर आपल्या लक्षात आली आणि हे जर शासन विकत असेल, याचा विरोध केला पाहिजे. कोणी करत नसेल तर मी करतोय आणि याची नोंद नक्कीच होईल. त्याच्यामुळे मला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सेन्सॉर बोर्डाकडून ते चित्रपट हटवणे, हे पाठ्यपुस्तक काय आपलं असेल साहित्य मंडळातून जर हटत नसेल तर एक उज्ज्वल इतिहास तर आहे ना. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, सीबीएसईची पुस्तकं, यात संभाजी महाराजांचा इतिहास येऊ द्या. म्हणजे काउंटर व्यवस्था तयार करा ना. एवढं तर मी करू शकतो, बाकीचं नाही माहित मला, पण एवढं मी करू शकतो. तुमच्या पक्षाच्या लक्षात आणून देणार आहात ही तुम्ही बाब? 100%. उद्या देवगिरीला सर्व आमदारांची, जिल्हा प्रमुखांची बैठक अजितदादांनी संध्याकाळी 6 वाजता बोलवलेली आहे. सकाळी जर दादा आले तर मी पहिले त्यांच्या ही लक्षात आणून देणार. मला विश्वास आहे दादा शिवशंभू प्रेमी आहेत,
फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालणारा आमचा पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं यशवंतराव चव्हाण साहेबांकडे आदर्श ठेवून पाहतो आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो की संभाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था दूर करण्याकरता पहिलं पाऊल हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी उचललं होतं. कारण वळू तुळापूरला छोटं वृंदावन होतं आणि मग त्याच्या जीर्णोद्धाराकरता वासी बेंद्रेंना चव्हाण साहेबांनी खूप मदत केली होती. आणि आता नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांचं स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं म्हणून 350 कोटी रुपये मागच्याच अर्थसंकल्पामध्ये आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केले होते. म्हणून मी माझ्या नेत्यांकडे हा विषय मांडेल. मला विश्वास आहे की सर्व आमदारांना ते त्याबद्दल निर्देश देऊन एक पत्र मुख्यमंत्र्यांना द्यायला लावतील. धन्यवाद मिटकरी साहेब. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्ही केलेली व्याख्यानं वगैरे पण आम्ही ऐकलेली आहेत, पण हे फार आक्षेपार्ह लिखाण आहे छत्रपती संभाजीराजांबद्दलचं. आणि ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये काही गोष्टी अपकीर्ती करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लिहिल्या गेल्या असतील तर त्या आता तात्काळ दूर केल्या गेल्या पाहिजेत, ही त्यांची मागणी आहे. सरकार त्याकडे कशा पद्धतीनं बघतंय, सरकार त्याला कसा रिस्पॉन्स देते आपण बघणार आहोत. पण इतिहास विकृत करण्याचे प्रकार कशा पद्धतीने घडतात हा त्याचा नमुना आहे. कॅमेरामन प्रवीणसह अभिजित, मुंबईत.